फ्रेंड्स, स्मिनल ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण MTDC कारला आणि भाजे केव्ज पाहिले. आता आपण भाजे केव्जवरून जाणार आहोत लोहगडला. चला तर आपण पाहूया लोहगड किल्ला. फ्रेंड्स, हा आता लोहगड फोर्ट आहे आणि दुसऱ्या साईडला विसापूर फोर्ट आहे. हा विसापूर फोर्ट आहे. आपण दोन्ही किल्ल्यांच्या मधला रस्ता आहे. बांधा आहे. सो फ्रेंड्स, आपण गड चढत असताना आता दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत आणि तो आहे नारायण दरवाजा. नारायण दरवाजा पेशवाईत नाना फडणवीसांनी बांधला होता. दरवाजाच्या परिसरात धान्य साठवण्यासाठी एक भुयार कोठारी आहे. फ्रेंड्स, गडावर माकडं सुद्धा आहेत. सो तुम्ही तुमची पण काळजी घ्या आणि माकडांना थोडंफार खायला सुद्धा द्या. सो फ्रेंड्स, आपण आता पोहोचलो आहोत हनुमान दरवाजाजवळ. हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.
याला महादर दरवाजा असंही म्हणतात. यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. तसेच दरवाजावर लोखंडी आणि उंचीदार खिळे आहेत. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. नागमोडी वाट पार करून आपल्याला महादर दरवाजाच्या पायथ्यापर्यंत पोहोचता येतं. या महादरवाजाचे काम नाना फडणवीसांनी केले होते. या महादरवाजातून गडावरती पोहोचल्यावरती समोर आपल्याला एक मंदिर दिसतं. गड माथ्याकडे आपण जात असताना आपल्याला थोड्याशा पायऱ्या अजून चढून जायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता एक ध्वजस्तंभ आहे. सह्याद्रीचे निसर्ग सौंदर्य या गडाच्या सभोवती आपल्याला पाहावयास मिळते. खूप छान असं दिसत आहे. आणि मावळ परिसरातील पवना खोऱ्याच्या परिसरात असलेला हा बोरगडचा संरक्षक म्हणून अभेद्यपणे उभा असलेला लोहगड हवा पलटासाठी खूप छान ठिकाण आहे. त्यामुळे पुणे मुंबई परिसरातील जे दुर्गप्रेमी आहेत ते सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी गडावर येत असतात. पावसाळा असो अथवा हिवाळा, लोहगडावर पसरलेले दाट धुके खूप छान अनुभवायला मिळतं. त्यामुळे याला गिरिदुर्ग असंही म्हणतात. फ्रेंड्स, उजवीकडे ध्वजस्तंभ होता आणि त्याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी बसवली आहे. कडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. तिथे हे शिवमंदिर आहे. मंदिराकडून पुढे चालत गेल्यावरती आपल्याला एक छोटं तळं लागतं. हे तळं अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून आपण पुढे 15-20 मिनिटं चालत गेल्यास आपल्याला एक मोठं 16 कोणी तळं दिसेल. ते नाना फडणवीसांनी बांधलेलं आहे. आणि या तळ्याच्या पुढे आपल्याला विंचूकड्याला जायचं आहे. लोहगडावरून पाहू शकतो आपण किती सुंदर असं निसर्ग सौंदर्य दिसत आहे. निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र आहे हा लोहगड. परंतु लोहगडावर घडलेला इतिहास पाहता हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे लोहगडावर फेरफटका मारत असताना त्याचे ऐतिहासिक महत्त्व देखील आपल्याला ज्ञात असणे आवश्यक आहे. सो फ्रेंड्स, आपल्याला हा आता विंचूकडा दिसतो आहे. त्याला विंचूकाटा असंही म्हणतात. विंचूकाटा म्हणजे 1500 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे किंवा गडाची माची असंही म्हणतात. लोहगडावरून पाहिले असता गडाची ही माची विंचवाच्या नागिनीसारखी दिसते. त्यामुळे यास विंचूकाटा असेही म्हणतात. विंचूकाटा हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. विंचूकाटावर जाण्यासाठी आपल्याला एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. सो आता आपण जाणार आहोत विंचूकड्याकडे. तिकडे जाणारा रस्ता थोडा खराब आहे. सो तुम्ही स्वतःची काळजी घेऊन जमत असेल तरच विंचूकडा पाहायला पुढे जा. आता आपण पोहोचलो आहोत विंचूकड्याला. विंचूकड्याच्या खाली दाट जंगल आहे आणि गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकड्याचा उपयोग होत असावा. आपल्याला समोर तो विसापूर फोर्ट दिसत आहे. सो आपला लोहगड किल्ला पाहून झाला आहे. आता आपण पुन्हा MTDC कारला, जिथे आपण स्टेसाठी जाणार आहोत, तिथे आपण सनसेट पाहायला जाऊया. MTDC कारलासाठी या आधीचा ब्लॉग तुम्ही पाहू शकता. सो फ्रेंड्स, आपण आता पुन्हा आलो आहोत MTDC कारलामध्ये आणि तिथे सनसेट खूप छान दिसत आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि त्याचे प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं आहे. फ्रेंड्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण MTDC कारला एक्सप्लेन केलेला आहे. ते तुम्ही बघू शकता. आजची रात्र आम्ही इथेच थांबणार आहोत आणि उद्या सकाळी आपण चेकआउट करून पुढे एकविरा मंदिरात जाणार आहोत. फ्रेंड्स, आपण MTDC कारलामधून एकविरा माता मंदिराकडे निघलो आहोत आणि हार्डली 10 मिनिटांमध्ये आपण पोहोचू शकतो. ते छोटासा टोल घेतला जातो. एकविरा ही मंदिर हे महाराष्ट्रातील कारला गावाजवळ आहे, किल्ल्यांजवळ. हे मुख्यतः आगरी कोळी समाजाचे लोक इथे देवीच्या पूजेसाठी येतात आणि पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधलेले आहे.
सदर मंदिर डोंगरावर आहे आणि बऱ्याचशा पायऱ्या चढून जाव्या लागतात आपल्याला. सो फ्रेंड्स, आपण एकविरा माता मंदिरात पोचलेलो आहोत आणि रविवार सुट्टीचा वार असल्यामुळे खूप गर्दी होती, त्यामुळे आम्हाला व्हिडिओज आणि फोटोज नाही काढता आले. त्याच्यामुळे आम्ही थोडेसेच फोटो काढलेले आहेत. एकविरा देवीचे हे मंदिर कार्ला लेण्याने वेढलेले आहे. कार्ले लेणी हे 16 बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. सारनाथच्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे. खूप छान रेखीव असे शिल्प आहेत आणि प्रत्येक खांबांवरती तुम्ही बघू शकता की किती सेम टू सेम कोरीव काम केलेलं आहे. हा जो समोरचा स्तंभ आहे तो 45 फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार आहे आणि अंग 16 कोणांमध्ये घडवलेला आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो. त्यावरती हरमिकेचा चौथरा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर हुबेहूब खांब कोरलेले आहेत. खूप सुंदर असं बारीक कोरीव काम केलेलं आहे. खूप छान आहेत ही कार्ला केव्स. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या इथे दगडी गुंफा आहेत आणि इथे दुमजली सुद्धा गुंफा आहेत. आपण बघू शकतो. आता आम्ही वरती आलो होतो, आता खाली चाललो आहे. कार्ला गुंफांमध्ये सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहेत. या एकविरा मंदिराच्या बाजूला ह्या गुंफा आहेत. तुम्ही अशा प्रकारे गुंफा आहेत बघू शकता. खूप छान आहेत. एकविरा मंदिराला कधी आलात तर ह्या गुंफांकडे नक्कीच भेट द्या. सो फ्रेंड्स, आमचा MTDC कार्ला, भाजे केव्स, लोहगड, एकविरा मंदिर आणि कार्ला केव्स असं संपूर्ण प्रवास 2 दिवसांमध्ये केला आहे. तुम्ही सुद्धा लोणावळ्याजवळील या स्थळांना नक्की भेट द्या आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.